रोजचंच आयुष्य विथ सारिका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये मी कोणत्या ब्लाऊजसाठी किती शिलाई घेते याबद्दलची माहिती सांगणार आहे। चला तर आपण कंटिन्यू करूया। या आठवड्यामध्ये 4 ब्लाऊज शिवायला आले होते। 2 स्लीव जोडण्यासाठी आणि फिटिंगसाठी आले होते आणि 3 ते 4 साड्या पिकोफॉलसाठी आल्या होत्या। एवढ्या ऑर्डर एका आठवड्यामध्ये आल्या होत्या। ब्लाऊज कटिंग करताना मी नेहमी अगोदर पेपर कटिंग करते, त्यानंतर अस्तर कटिंग करते आणि त्यानंतर मग मेन फॅब्रिक आहे ते कट करते। यामध्ये माझा बराचसाच वेळ जातो, परंतु कटिंग आहे ते व्यवस्थित होतं आणि नंतर ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट बसतो आणि यामुळे कस्टमर अजिबात तक्रार येत नाही फिटिंगला व्यवस्थित बसल्यामुळे आणि ते कस्टमर रिपीट माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी येतं। तर हा फॉर्म्युला मी नेहमीच वापरते। वेळ जातो परंतु ब्लाऊज परफेक्ट बसतो फिटिंगला, कस्टमरची अजिबात तक्रार येत नाही आणि यामुळे माझ्या जास्तीत जास्त ऑर्डर वाढतात आणि माझा इन्कमसुद्धा वाढतो। तर हे ब्लाऊजेस आहे जे की माझ्याकडे या आठवड्यामध्ये शिवायला आले होते। त्याचे मी एक एक करून तुम्हाला किंमत सांगते की मी किती शिलाई घेतली ती। तर हा ऑर्गॅन्झा फॅब्रिकचा ब्लाऊज आहे आणि त्यांचाच अस्तर होता। त्यांनी जे काही साहित्य लागते ते त्यांनीच आणून दिलं होतं। डबल अस्तर होता। याची मी 400 रुपये शिलाई घेतलेली आहे। अस्तर त्यांचा होता आणि त्यांना हवी तशी डिझाईन करून हवी होती, जी लेस होती किंवा जे फॅब्रिकला डिझाईन होती ती त्यांना हवी तशी पाहिजे होती, म्हणून मी त्याचे 400 रुपये घेतले। रेड कलरचा आहे, हाही त्यांचाच ब्लाऊज आहे। याची सुद्धा मी 400 रुपये शिलाई घेतली। अस्तर वगैरे त्यांचा होता, डिझाईन त्यांना हवी तशी करायची होती म्हणून मी त्याचे जास्त पैसे घेतले, 400 रुपये। त्यानंतर हा कटोरी ब्लाऊज आहे, हाही सिंपलच शिवलेला आहे। याची मी 210 रुपये शिलाई घेतलेली आहे। अस्तर त्यांचा होता म्हणून, अदरवाईज मी 250 रुपये घेतली असती। त्यानंतर हा प्रिन्सेस कट आहे, याचेही मी 260 रुपये घेतले, कारण अस्तर त्यांचा होता म्हणून 260। जर अस्तर माझा असता तर 300 रुपये मी शिलाई घेतली असती। पायपिंग मी माझ्याकडची जोडलेली आहे, त्याचे काय मी पैसे आकारलेले नाहीत, कारण अस्तर त्याने आणून दिला होता। त्यानंतर हा ब्लाऊज आहे तो मी स्लीव्ज जोडण्यासाठी आला होता आणि मध्ये त्यांचा गळा आहे तो पुढचा मोठा होत होता, मग ते ॲडजस्ट करून पाहिजे होता, ते करून घेतलं। मग ते आला मी 50 रुपये चार्जेस घेतले। त्यानंतर आणखी एक ब्लाऊज स्लीव्हसाठी आला होता, नेटची स्लीव्ज अटॅच करायची होती, याचेही मी 50 रुपये आकारले होते। तर अशा पद्धतीने मी ब्लाऊजची शिलाई घेते। प्रिन्सेस कटची 300 रुपये, कटोरीचे 250 रुपये, 4 टक्स असले तरी 250 रुपये आणि एक्स्ट्रा काही डिझाईन वगैरे असेल तर त्याचे एक्स्ट्राचे पैसे घेते। तर अशा पद्धतीने मी माझ्याकडे जे ब्लाऊज शिवायला येतात त्याची शिलाई घेते। तुमच्या भागामध्ये किंवा तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता तिथं किती शिलाई आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जी शिलाई घेते ती योग्य आहे का किंवा जास्त आहे कमी आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा पद्धतीने मी माझ्या शिलाईच्या बिझनेसमध्ये वाढ करते किंवा जास्तीत जास्त ग्रो करण्याचा प्रयत्न करते। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडलं तर लाईक, शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।